वर येताना जाताना होणारे अपघातही नोकरीच्या वेळेत होणारी दुर्घटना म्हणून ग्राह्य धरले जातील असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। न्यायालयाच्या या निर्णयामुळे कर्मचारी भरपाई कायदा 1923 च्या कलम 3 मधल्या तरतुदीत नोकरी दरम्यान आणि कामामुळे होणारे अपघात यात कामावर येताना जाताना होणारे अपघातही समाविष्ट केले जाणार आहेत। म्हणजेच ड्युटीवर जाताना किंवा येताना होणारे अपघात कार्यालयीन सेवेत झालेले अपघात म्हणून गणले जातील आणि तशी नुकसान भरपाई दिली जाईल। नेमकं हे प्रकरण काय आहे? हा निर्णय सरसकट धरला जाईल की नुकसान भरपाई मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याला आणखी काही बाबींची पूर्तता करावी? कामगार आणि रोजगार मंत्रालयाने कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भरपाई कायदा 1923 बनवलेला आहे। यालाच कामगार भरपाई कायदाही म्हटलं जातं। यानुसार कामगारांना भरपाई मिळण्याची कायद्यात तरतूद आहे। कामगार भरपाई म्हणजे कामगारांना कामाच्या ठिकाणी झालेल्या दुखापती किंवा मृत्यूमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई। या कायद्यातल्या तरतुदी पाहणार आहोत, पण त्याआधी पाहूया सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात कोणता महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय आणि त्यासाठी कोणतं प्रकरण कारणीभूत ठरलंय। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर एक प्रकरण आलं होतं। 22 एप्रिल 2003 रोजी एका कामगाराचा रस्ते अपघातात मृत्यू झाला। ही व्यक्ती साखर कारखान्यावर चौकीदार म्हणून काम करत होती। कामाच्या ठिकाणापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला। यावर कामगार आयुक्तांनी त्या व्यक्तीच्या कुटुंबाला 3,26,140 रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला। पण या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं। या आव्हान याचिकेच्या सुनावणी दरम्यान डिसेंबर 2011 साली कामगार भरपाई आयुक्तांचा आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला। याला कारण त्या व्यक्तीचा कामाच्या ठिकाणी जाताना अपघातात मृत्यू झाल्याचं कारण देण्यात आलं। यावर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं। त्यावर न्यायाधीश मिश्रा आणि न्यायमूर्ती विश्वनाथन यांच्या खंडपीठाने मोठा निर्णय दिला। त्यानुसार ड्युटीवर जाताना किंवा घरी येताना होणारे अपघात देखील सेवेदरम्यान मानले जातील। त्याचवेळी या खंडपीठाने काही बाबीही स्पष्ट केल्या। त्यानुसार कामगार भरपाईच्या या विषयात खूप गोंधळ आणि अस्पष्टता असल्याचं खंडपीठाचं म्हणणं आहे। अशा प्रकरणांमध्ये जेव्हा कर्मचारी ड्युटीवर येताना किंवा जाताना अपघातांना बळी पडतात तेव्हा कामगार कायद्यातला गोंधळ समोर येतो। यावर निर्णय देताना खंडपीठाने म्हटलं की कर्मचारी भरपाई कायद्याच्या कलम 3 मध्ये वापरल्या जाणाऱ्या नोकरी दरम्यान आणि नोकरीमुळे झालेला अपघात या वाक्याचा अर्थ आम्ही अशा प्रकारे लावतो की जर अपघाताची परिस्थिती, वेळ, ठिकाण आणि रोजगार यांच्यात संबंध प्रस्थापित झाला असेल तर त्यामध्ये कर्मचाऱ्याला त्याच्या निवासस्थानावरून कामाच्या ठिकाणी कामासाठी जाताना किंवा कामाच्या ठिकाणाहून त्याच्या निवासस्थानाकडे परतत असताना झालेल्या अपघाताचा नुकसान भरपाईसाठी समावेश असणार आहे। खंडपीठाने हेही स्पष्ट केलं की मृत व्यक्ती हा साखर कारखान्यावर चौकीदाराचं काम करायचा। कामावर जाताना त्याचा अपघाती मृत्यू झाला। 22 एप्रिल 2003 रोजी म्हणजे अपघाताच्या दिवशी संबंधित कामगाराच्या ड्युटीचे तास पहाटे 3 ते सकाळी 11 वाजेपर्यंत होते। न्यायाधीशांनी सांगितलं की ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी जात होते आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असताना हा अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला। हे निर्विवाद आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानुसार उच्च न्यायालयाने रद्द केलेला आदेश आता ग्राह्य धरता येणार नाहीये। त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने यावेळी हेही स्पष्ट केलं की नुकसान भरपाईचे हे आदेश वेगवेगळ्या निर्णयात त्या वेळची परिस्थिती आणि आधारावर वेगवेगळे असू शकतात। थोडक्यात काय तर कामावर येताना किंवा कामावरून घरी जाताना जर दुखापत किंवा दुर्घटना झाली तर मिळणारी नुकसान भरपाई ही कार्यालयीन वेळेत झालेल्या दुर्घटनेनुसार मिळू शकते, पण त्यासाठी कामकाजाचा संबंध सिद्ध करणं गरजेचं असणार आहे। जाता जाता पाहूया या कामगार कायद्यात काय तरतुदी आहेत। कामगाराला कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातामुळे दुखापत झाली तर किंवा मृत्यू झाला तर भरपाई मिळण्याचा अधिकार या कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना मिळतो। अपघातामुळे कामगाराला 3 दिवसांपेक्षा जास्त दिवस कामावर यायला अडथळा आला किंवा कायमचं अपंगत्व आलं तरही ही भरपाई दिली जाऊ शकते। भरपाईची ही रक्कम अपघातामुळे झालेल्या नुकसानीवर अवलंबून असते। कायद्यात भरपाईची रक्कम आणि भरपाईसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया नमूद करण्यात आलेली आहे। कामगारांसाठी केलेल्या या कायद्यांमुळे कामगारांना आर्थिक सुरक्षा मिळते, तसंच दुर्घटना किंवा अपघात घडला तर भरपाईमुळे काहीसा दिलासाही मिळतो। या सगळ्या